समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। भगवत कृपेने चालू असलेल्या या सत्संग कार्यक्रमामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी युगल चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांनाही व्यासपीठावरून प्रणाम आहे। अनेक विषयावर श्रवण करण्याचा लाभ आपल्या सर्वांना मिळत आहे। कधी रामायणाचा आश्रय, कधी भगवद्गीता, कधी उपनिषद, कधी हरिपाठ, अनेक विषयावर, कधी हनुमान चालीसा इत्यादी अनेक ग्रंथाचा, शास्त्राचा, संतांच्या वाङ्मयाचा
असा आधार घेऊन भवसागरातील हे सगळे आधार आहेत तरुण जाण्यासाठी. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेला जीव शास्त्राचा, ग्रंथाचा, संताचा आधार नाही घेतला तर तरुण जाणं शक्य नाही. त्रिजगती सज्जन तरणे नौका, भवती भवार्णव तरणे नौका. त्रिजगती सज्जन संगती रेखा, भवती भवार्णव तरणे नौका. तरी तुमच्या आमच्यासारख्या जीवाला भवसागरातून तरुण जाण्यासाठी हे आधार आहे, नाव आहे. सत्संगमध्ये येणं, ग्रंथ, शास्त्र, पुराण अवलोकन करणं, वाचणं, हे सगळं आधार घेणं आहे. हे जर नाही घेतलं तर तुम्ही आम्ही सगळे निराधार आहोत. भवसागरातून तरुण जाण्याची सोय म्हणजेच परमार्थातला आधार आहे. तुमच्याकडे गाडी, घोडी, म्हाडी हे सगळं आहे, असू द्या. अजून दुसरी बांधा म्हाडी, आमची शुभकामना आहे. परंतु कितीही म्हाडी बांधली, कितीही घोडी घेतली किमतीची, तर कितीही गाडी मोठी घेतली तरी, कितीही रुपये जमा केले तरी एका जन्माची सोय आहे. किती? एका जन्माची सोय आहे. एका जन्मासाठी एवढं लागतच नाही. कितीही कमावलं तरी सोय एकाच जन्माची आहे. आणि आपण जेवढं कमावलेलं आहे ते एका जन्माची एवढी गरज नाही. आणि कमावलं कितीतरी एकाच जन्माची सोय. आणि एका जन्माला एवढं लागतच नाही. 3 बार झाला तर सांग ना, लक्षात या आपल्या. एवढं लागत नाही तर मग कशाला कमावलं? तर गरज म्हणून कमावणं वेगळं आणि कमावण्याचं येड लागलं म्हणून कमावणं ते वेगळं. 2 गोष्टी आहेत. गरजेसाठी कमावणं ही चांगली गोष्ट आहे. आणि गरज भागली तरी त्या कमावण्याची आदत लागली म्हणून कमावणं हे वाईट आहे आपल्यासाठी. कारण की ज्या परमेश्वराचा आधार घ्यायचा आहे, आश्रय घ्यायचा आहे, त्या आश्रय घेण्यामध्ये आपणाला हे कमाईचं वेड लागलेलं हे आश्रय घेऊच देत नाही. आणि एका जन्माच्या सोयीसाठी अनंत जन्माची सोय आम्ही गमावून बसतो हातातली. जे काही तुम्ही करालात ते इथल्या पुरतंच करालात ना, पुढची तर सोय नाही काही. काय काम देणार? अनंत जन्म आहेत तुमचे आमचे. आणि ते जर आधार नाही घेतला तर 84 लाख योनी ठेवलेली आहे, ठरलेली आहे. आज कितीही दिमाग करा, कितीही फुगीर करा, शहाणपण करा, परंतु जर आपला उद्धार नाही झाला तर पुन्हा 84 लाख योनी जन्म येणार. समजा आता तुम्ही मावशी आहात, खूप कमवून कमवून बंगला बांधलात, 3 ताळाची म्हाडी बांधला, आणि उद्या दुसरा जन्म जर म्हशीचा मिळाला तर त्या म्हाडीत येऊ देतील का?
नाही येऊ देणार. तुमच्यासाठी वेगळाच कोटा राहील शेतामध्ये, चिखलामध्ये बांधून ठेवतील, आहे की नाही? स्वार्थापुरती सोय करतील, चारा पाणी. मग आपली सोय, पुढची सोय काय आहे? कितीही हुशारी लावली तरी एकाच जन्मासाठी, कितीही ज्ञान संपादन केलं तरी एकाच जन्मासाठी, कितीही डिग्र्या संपादन केल्या तरी एकाच जन्मासाठी. तुमची डिग्री फुगरी याच्यानंतर चालत नाही. समजा दुर्दैवानं आपण गाढव झालो तर आपली डिग्री काय करते? गाढवाला सर्टिफिकेट राहते काय? कुठेही लोळते, कुठेही बसते, कुठेही राहते, कसंही राहते. मायबाप सांगायचा अभिप्राय आहे की तुम्ही पुढची व्यवस्था काय केली आपण, याच्यानंतरची व्यवस्था काय आहे? आपल्याकडे काही व्यवस्था आहे का? काही व्यवस्था नाही. एका जन्माची चिंता एवढी, पण 84 लाख जन्माची चिंता कोण करायची? ते नको का? 84 लाख जन्माची चिंता करणारा माणूस या जन्माला व्यर्थ करू शकत नाही, या जन्माला वाया जाऊ देत नाही. आम्ही हे जन्म वाया जाऊ देतो याचा अर्थ 84 लाख योनीची चिंता आम्हाला नाही. किती स्पष्ट आहे, किती गैरीपणा आहे, किती मूढत्व आहे, किती अज्ञान आहे. गणित करता येत नाही एवढं अज्ञान आपल्या जीवनामध्ये आहे. एकच जन्मासाठी खटपट आहे. अर्ध आयुष्य तर शिकायलाच चाललंय बाबा. कोणती की डिग्री, कोणती की डिग्री, अर्ध आयुष्य शिकायलाच चाललंय आणि त्याच्यानंतर अर्ध आयुष्य पोट भरायलाच चाललंय. आता उद्धाराची चिंता कोण करायची? ना सत्संग आहे, ना भजन आहे, ना नामस्मरण आहे, ना अनुष्ठान आहे, ना साधना आहे, काही नाही. आणि सामान्य जीव, 1-2 लेकरं, एक बंगला, एक गाडी, खायची पियायची व्यवस्था झाली की एवढ्याचंच नाव जिंदगी, एवढ्याचंच नाव जीवन, असं समजून घेतलं. एवढंच नाही आपलं. आपण 84 लाख योनी फिरत फिरत आता मनुष्य जन्माला आलो. चाहे स्त्री झाला असाल, कोणी पुरुष झाले असतील, परंतु याच्यासाठी आम्ही आलोत की हे 84 लाख योनीचं दुःख पुन्हा येऊ नये म्हणून माणूस करून पाठवून दिलं. आणि आम्ही ते माणूस बी संसारासाठीच आहे असं वाटलं. परमार्थ केला नाही, सत्संग केला नाही, करणाऱ्याला करू दिला नाही. यालाच आमची बहादुरी समजली, यालाच आमचा पुरुषार्थ समजला, यालाच आमचं शहाणपण समजलं. एक माणूस सांगत होता खुशीनं की एका गावामध्ये एक भी पोरग माळकरी ठेवाय नाही. हसू हसू सांगत होता. किती मोठं पुण्य केलं त्याने. अरे काहींचा जन्म तर देवाने पाप करायलाच घातलंय का? पुण्य नाही तर नाही, पाप तरी होऊ नये. याला लोक बहादुरी समजतात. चांगल्या कामामध्ये अडचण करणं बी आपल्या ज्ञानाचा उपयोग समजतात. असे मूढमती अज्ञानी जीवाची गती अधोगती आहे, दुर्गती आहे.
म्हणून आश्रय घ्या, जरूरत जेवढी आहे तेवढी भागल्यानंतर भजन करा. थोडा वेळ नाही महाराज. सुभाषितकार सांगतात, 100 कामं सोडून जेवायला महत्त्व द्या, 1000 कामं सोडून स्नानाला महत्त्व द्या, 1,00,000 कामं सोडून दानाला महत्त्व द्या, आणि शेवटचं आणि चौथं, करोडो कामं सोडून भजनाला महत्त्व द्या. अति आवश्यक आपल्या जीवनामध्ये असं काय आहे सांगा? सांगितलं सुभाषितकारानं, संतांनी सांगितलं की अति आवश्यक काय आहे? तर भजन आवश्यक आहे, नाम आवश्यक आहे. परंतु आम्ही काय केलं की त्याला आमच्या आवश्यकतेमध्ये सर्वात आखरीची आवश्यकता लिस्टमध्ये भजनाची ठेवली आम्ही. जेवढ्या आमच्या आवश्यकता आहेत त्या संपूर्ण आवश्यकतेच्या श्रेणीमध्ये शेवटची आवश्यकता काय झाली? भजन झालेलं आहे. ज्याला शास्त्राने, वेदाने, पुराणाने सर्वात अधिक महत्त्व दिलेलं आहे, अधिक आवश्यकता सांगली आहे, तीच आवश्यकता आपल्यासाठी आखरी झालेली आहे. याचा अर्थ असं की आपण किती मागे गेलोत? किती पट? करोडपट आम्ही मागे आहोत. अजून जोपर्यंत प्राधान्य, प्राथमिकता, प्रधानता, प्रमुखता भजनाला आम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही मागं पडलेले लोक, मागास वर्गीय लोक यालाच म्हणतात, आहे की नाही? कशाला अधिक महत्त्व दिलं आम्ही? ज्याची आवश्यकता नाही त्या गोष्टीला अधिक महत्त्व दिलेलं आहे, आणि हे शेवटला ठेवलं आम्ही. आपल्या सहज बोली भाषा आहे की सत्संगला येणार आहेस का बाई? जमलं तर येतो बाई. जर काम निघालं माझं तर येणं होत नाही. एक म्हणते की मग कसं काय आले नाहीस? कसं काय आले नाही हो दादा तुम्ही? नाही हो, काम होतं. एक म्हणते कामामुळे येणं झालो नाही, एक म्हणते कामामुळे आलो नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की सत्संग बिना कामाचा आहे. जर कामामुळे तुम्हाला येणं झालं नाही तर हे कसं आहे? सत्संग बिना कामाचा आहे असं तुमच्या बोलण्यातून सिद्ध होते. तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमची परीक्षा आहे, परिचय आहे की तुम्ही अधिक महत्त्व कशाला दिलेलं आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरि भजेत. हरीचं भजन करताना करोडो कामं बाजूला ठेवून हरीचं भजन करून घ्या. अति आवश्यक आहे जीवनामध्ये हरीचं भजन. संसार कामना पूर्तीसाठी आम्ही करतो, परंतु कामनाची पूर्ती कधीच होत नाही. झाली नाही, होत नाही. कामनाची पूर्ती होत नाही. आणि म्हणून कामनाची पूर्ती करत नाहीत संत, महंत, ज्ञानी, जे काही
तत्वज्ञ आहेत, महापुरुष आहेत, ते कामनापूर्तीच्या मागे लागत नाहीत. मग ज्या गोष्टीची पूर्ती का होत नाही कामनाची, तर ती कामना आपली आवश्यकता नाही. म्हणून ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्याची पूर्ती कधीच होत नाही. ही गोष्ट समजायला अजून लई दिवस लागल. समजली तर भाग्यवान. कामनाची पूर्ती होत नाही कारण की आवश्यक नसल्यामुळे त्याची पूर्ती होत नाही. म्हणून कामना पूर्ती सांगाय नाही शास्त्रानं, कामना निवृत्ती. कशामुळे निवृत्ती सांगितली? की पूर्ती होत नाही. विनिवृत्त कामा, निवृत्त कामा, कामाची निवृत्ती सांगितली. कारण की अनावश्यक आहे कामना, आवश्यक नाही. आता तुम्हाला एक साडी, एक ड्रेस, स्त्रीचा असो पुरुषाचा असो, एक ड्रेस अंगावर आहे, एक घरी आहे, हे आवश्यक आहे. आणि हे असताना अजून 50 ड्रेस राहावं हे आवश्यकता आहे की कामना? कामना म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगायला. आवश्यकता पूर्ती होतीया पण कामनाची पूर्ती होत नाही. किती ड्रेस घेतल्यावर आता नको वाटते तुम्हाला, आहे की नाही? आपल्या नवऱ्यानं शेत इकून बी साडी आणली तर नको म्हणतच नाही, त्याची पूर्ती होतच नाही. झाली आहे का कोणाची? नाही होत, होत नाही. म्हणून त्याची पूर्ती करू नये. आवश्यकता पूर्ण झाली की निवृत्ती करावं. त्याला कामना म्हणतात. त्याला तर कामनाची पूर्ती होत नाही कारण आवश्यकता नाही. आवश्यकता तर 2च ड्रेसची होती ना, बाकीची तर कामनाच होती. असं कपडेच नाही तर वस्त्र, वस्तू, व्यक्ती, पदार्थ, पद, पदवी, सत्ता इत्यादी साऱ्या गोष्टी कामना आहेत. काय? कामना आहेत. आणि कामनाची पूर्ती करण्यामागे आपण लागल्यामुळे आपणाला परमार्थ करणं शक्य नाही. देवाकडे सन्मुख होणे, देवाचं नामस्मरण करणे हे शक्य नाही. कारण हे सरत नाही आणि ते करत नाही. सरलंय का कोणाचं? आणि जशी जशी कामना वाढत जाते तशी तशी आपली इच्छा वाढत जाते, तसं तसं आपलं आयुष्य कमी होत जाते. उलट झालं, कामना वाढत गेली आणि इच्छा आयुष्य कमी होत गेलं. मरणाची मेरे थोर हो लागे, माऊली सांगालेत की मरता मरता तर ते वासना कामना अजून मोठी होती. आपण बारीक होतो, इच्छा मोठी होत जाते, असंच मरून जाते. फिर 84 आया. मग आवश्यकता काय आहे आपली? तर परमात्मा आपली आवश्यकता आहे आणि त्याची पूर्ती होती. आवश्यकता असल्यामुळे ते पूर्ण होते. म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण, किंवा एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. परमात्मा आवश्यकता आहे म्हणून त्याची पूर्ती होऊ शकते. कामनाची पूर्ती होत नाही म्हणून निवृत्ती करणं आवश्यक आहे. कामनाची निवृत्तीच
परमार्थाची पूर्ती. कामनाची कामना असेच ठेवून जर परमार्थ करीत राहिलं तर कधीही पूर्ती होत नाही, आम्ही अपूर्णच राहतो. जीवाचा स्वभाव आहे, याच्यातून बाहेर पडत नाही. आवश्यकता कळत नाही आपली. एक गोष्ट लक्षात ठेवा, आवश्यकता कोणाचीही पूर्ण होते, परंतु कामना इच्छा मात्र कोणाची पूर्ण होत नाही. आता काय ऐकून जाऊन काय कामना बंद करणार आहोत का? नाही करत आम्ही. अजून इथून ऐकून गेलं दुसरी जर कोणी काही घेतलं. आता येता येता मला ध्यान आले, सध्याचा आत्ताचा काळ असा आहे की एक येडा नाद लागला तर की प्रत्येकाला पोरायचं बघून सांगाल, कसली का राहीना पण कार राहो. काय राहो? खटारी राहो, फुटकी राहो, 2 पैशाची राहो, सेकंड हँड काय म्हणतात त्याला, मॉडेल कवाचं का असं ना, पण काय राहो. काय झाले की या 25-30 वर्षाच्या पोरामध्ये एकच घुसलं येते की काय राहो, कार राहो. ते कशासाठी? की जेवायला नसलं तर नसल चालते, पण कारच राहो. हे अशी कामना इच्छा आपल्याला खूप देवापासून दूर घेऊन चाललेली कामना आहे. प्रत्येकाचा एक असा छंद लागलेला आहे. त्याला संतांनी सांगितलं की विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. कामना. तर अशी कामना आपल्याला देवाकडे जाऊ देत नाही. संसार काही करत नाही. संसाराची कामना मात्र बंधन झाल्याशिवाय राहत नाही. संसार नसावा का कामना नसावा? कामना नसावा. ठीक आहे ना. कामना नसणाऱ्याला म्हणतात निष्काम. निष्काम निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी. शेकड्यालाही जे पाठोवाटी तय होय भेटी हरिप्रियाची. निष्काम. साधना कोणती करायला याला महत्त्व नाही. उद्देश कोणता आहे, प्रधानता आपण कशाला द्यायला आहोत, साधनाला की उद्देशाला, हे महत्त्वाचं आहे. तर आपल्या सर्वांना आपली कामना आधी नियंत्रित करा. सुख पाहिजे, शांती पाहिजे, परमार्थ पाहिजे, सत्संग पाहिजे, तर कामना नियंत्रित करा. काही गोष्टी नियंत्रित करायच्या होत्या, त्याच गोष्टी आम्ही निमंत्रित केल्या. ज्यांना नियंत्रित करावं लागतं त्या निमंत्रित केल्या आम्ही, आणि ज्यांना निमंत्रित करावं लागतं त्याला नियंत्रित केलं आम्ही. नियंत्रित करायच्या निमंत्रित केल्या, निमंत्रित करायच्या गोष्टी नियंत्रित केल्या. कधीच कामनापूर्ती होत नाही, मनासारखं कोणाच्या होतच नाही. आणि त्यामुळे काय होते की काम जर पूर्ण नाही झाला तर क्रोध आल्याशिवाय राहत नाही. आपल्याला राग का बरं येते?
क्रोध मनासारखं होत नाही, मी म्हणलं तसं ऐकत नाही, होत नाही, मग त्याला काय होते? संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. साखळीच आहे याची. सुरुवात कुठून झाली? संगात संजायते कामः. हे संस्कृत काबर घेतो म्हणजे आपल्यापाशी शिकलेले महाराज नाहीत म्हणून घेतो. एक आहे पण ते काही म्हणणं ते. मनामध्ये कामना कुठून आली? विषयाचं स्मरण झालं की काम उत्पन्न होते आणि ते काम पूर्ण नाही झालं की क्रोध येते. मेरी मानता ही क्यों नहीं तू? कामना आहे, कामनाच खतम झाली तर क्रोध कुठून येते? एक हनुमानजी बद्दल एक असं भजन आहे. खेळिया माझी हनुम्या शहाणा तो न पडे काम व्यसनी रे. काम एक व्यसन आहे. काम व्यसन असल्यामुळे आसन लागू देत नाही, स्थिर होऊ देत नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा तो न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधची कैचा तेथे कैचे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी मनोनी लंके पेने रे. खेळिया माझी हनुम्या शहाणा. आतापर्यंत जेवढे खेळी झाले त्याच्यातून सगळ्यात नंबर 1चा खिलाडी कोण आहे? पण त्याला ते कोणतं की कप काहीच भेटलं नाही. कोणता कप म्हणते? चहाचा वर्ल्ड कप. हनुमानजीला कोणताच कप मिळाला नाही. सगळ्या खिलाडीमध्ये नंबर 1चा खिलाडी. कामची नाही तिथे क्रोधची कैचा, क्रोधच नाही तिथं भांडण कशाचं? नेहमी तुमच्या आमच्या घरामध्ये, व्यवहारामध्ये, परिसरामध्ये, परिस्थितीमध्ये भांडण भांडण भांडण. आपली संपदा होऊन गेली, भांडण आपलं व्यसन होऊन गेलं. कुठवर भांडणार तुम्ही? जोपर्यंत कामना थांबत नाही तोपर्यंत क्रोध थांबणार नाही. जोपर्यंत क्रोध थांबत नाही तोपर्यंत भांडण थांबत नाही. तर सगळ्यात संयम नियंत्रित काय करावं? पुढचं भांडण नियंत्रित करायची गरज नाही, क्रोध नियंत्रित करायची गरज नाही, आपलं पतन होणं नियंत्रित करायची गरज नाही. या सगळ्या गोष्टीला नियंत्रित करायचं असेल तर एकच नियंत्रित करावं, ते कामना. कळते ना आपल्याला आपल्यामध्ये कामना यायली? ते तुम्हाला कळते की नाही? अशी अशी कामना यायली, त्याला आता कंट्रोल करावं, थांबवावं, असं वाटत नाही? नाही वाटत. रात्रीच विचार करून ठेवतात उद्या कशा कशावर भांडायचं आहे. म्हणजे उद्या ध्यान नसली तर मग आधीच ते रेखांकित करून ठेवतात की या विषयावर उद्या बघायची. आता कोणाची? नवऱ्याची. आणि मग ते सकाळी उठल्यावर सुरू होते. मग ते कसं सुरू करतात? बोलण्यातून सुरू करणार. तांब्या नाही तर परात आपटीत येतात. धाडकन परात मारली की समजावं त्यांना की आज बॉम्बस्फोट आहे, आज काहीतरी गडबड आहे, आज सावधान. ते बी जवळ येईना मग लवकर.
दुरून 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 असं आम्ही घरात बघता सगळ्याच्या म्हणून तुम्हाला काय माहीत याला वाटते की महाराजाला काय माहीत आहे आम्ही तुमच्यासारखं तुम्हाला एकच नवरा बायको माहीत आहे आम्हाला हजारो नवरा बायको माहीत आहे हजारोंना पाहण्यात येते आम्हाला ना तरी कोण बिघडून टाकाले आपणाला कामना कृपया कामना कमी करा तेव्हा आपणाला रामतत्वाची ओळख सोपी जाईल आपणाला उंच जायचं नाही वर जायचं नाही काळजी वरी जाण्याची घेऊ नका काळजी घ्या खाली येऊ नये याची काळजी घ्या आपण ऑलरेडी वरीच आहोत उंचच आहोत शुद्धोहम बुद्धोहम चिदानंद रूप शिवोहम आम्ही तेच आहोत मूळचे भीती आहे खाली येण्याची वर जाण्याची नाही आम्ही आहोत ते शुद्धच आहोत याची काळजी घ्या भगवान राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर सर्वांची भेट झाली एकमेकाचा विषय एकमेकाशी सांगण्यात आला भावाभावाचं वैर आणि दुंदुबी राक्षसाचं प्रेत उचलून टाकणे 7 ताडाची झाडं एकाच बाणात हे अशा गोष्टी हे कथा साऱ्या सुग्रीवानं सांगितल्या रामानं त्या केल्या परंतु त्यांची जन्मकथा ऐकली रामानं मग रामाने प्रश्न केला की हे जे वाळीला मारायचं आहे परंतु कारण तर काय आहे पाहावं लागेल ना कशामुळे तुमच्या भावाभावामध्ये वैर झालं हे सांगा आणि मग अपराध कोणाचा आहे हे लक्षात येईल आणि मग आपण पुढचा निर्णय घेणं सोपं जाईल कोणाचंही काय ऐकून धाडकन निर्णय घेण्यामध्ये घात आहे तसं घेऊच नाही निर्णय त्यावेळेस भावाभावाचा वैराचं कारण सुग्रीव सांगू लागला हे राम आम्ही आमचे वडील वृक्षराज विश्वकर्मानं नगरी निर्माण केली राजधानी आणि आमचे वडील त्या किष्किंधा नगरीचे राजा होते आमचं वय झाल्यानंतर आम्ही मोठे झालोत आम्ही वयस्कर झालोत तेव्हा वाळी किष्किंधा नगरीचा राजा झाला आणि मला युवराज म्हणून नियुक्त केला उपमंत्री मुख्यमंत्री वाळी आणि डिप्टी सुग्रीव असे 2 आम्ही झालोत सेनापती नीळ झाला नीळ अशी सगळी मंत्रिमंडळाचा विस्तार आमच्या राज्यामध्ये झाला कोणी कपडा मंत्री झाला कोणी लपडा मंत्री झाला असे राहतात ना मंत्री हे सगळे मंत्रिमंडळाचा विस्तार आमच्यामध्ये झाला झाल्यानंतर खूप सुंदर राज्य चालत होतं आमचं मी आणि वाळी माझा भाऊ अति प्रेमानं आम्ही राहायचो एकाच ताटात जेवण करायचं एकाच शय्येवर झोपायचं
एकमेकाला सोडून 1 मिनिट आम्ही राहत नव्हतो. एकमेकाची एवढी प्रीती, अतिप्रेम. परंतु एक दिवस अशी घटना घडली. दुंदुभी नावाच्या राक्षसाला वाळीनं मारून टाकलं, जे की महिषासुराचा पुत्र दुंदुभी. आणि दुंदुभीचा पुत्र आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी मै नावाचा राक्षस किष्किंधा नगरीच्या बाहेर अर्धरात्रीच्या वेळेस आला आणि त्यांनी ललकारलं, ए वाळी, माझ्या बापाला मारलास तू, त्याचा बदला घ्यायला मी आलो, चल बाहेर निघ. असं सांगितल्यावर वाळी एक उड्डाण मारली आणि त्या मै राक्षसाच्या जवळ जाऊन थांबला आणि अशी हाक मारली वाळीनं. तर युद्ध तर दूरची गोष्ट आहे, पण नुसती हाक ऐकीला आणि मयासूर पळून गेला. म्हणजे याची हाक सहन होत नाही तर याची बुक्की काय सहन होईल. मयासूर पळून गेला. पळून गेल्यावर वालीनं सांगितलं सुग्रीवाला की बघ, मी ह्याला मारल्याशिवाय परत येत नाही, कारण हे पुन्हा परत येते, पुन्हा पुन्हा येते, हे याचा काटा काढून येतो मी, तू राहा राज्य सांभाळ. न म्हणलं नाही दादा, तिकडे पुढे गेल्यानंतर दुसरे राक्षस राहतील आणि तुम्ही एकटेच, मी तुमच्या सोबत राहीन. दोघंही गेले. मयासूर राक्षस एका विवरामध्ये, जमिनीमध्ये, भुयारामध्ये घुसला. वाळीही त्याच्यामध्ये त्याच्या मागे मागे चालला. वाळीनं सांगितलं सुग्रीवाला की तू इथं विवरात येऊ नको, इथं थांब, कारण की दुसरे राक्षस इकडून मध्ये घुसतील, तू इथं द्वाराला राह, मी मध्ये जाऊन युद्ध करतो. वाळी मध्ये गेला. दोघांचं युद्ध सुरू झालं. पृथ्वी दणाणत होती, एकमेकाचे धडके लागत होते, आवाज येत होता. 21 दिवस युद्ध चाललं. त्या मयासुराला वरदान होतं महादेवाचं, 21 दिवस तुझ्यासोबत जो कोणी युद्ध करील बिना अन्न पाणी, त्याच्या हातून तुझं मरण आहे. आणि वाळीच्या गळ्यामध्ये वडिलांनी दिलेली जी माळ होती, वरद माळा, ती अशी होती की त्याला भूकतान लागत नव्हती आणि शत्रू पाहिला की तो हरून जायचा, अशी त्या वरद माळेची शक्ती होती. 21 दिवस लढा चालला. 21 महिने, काहीतरी दिवस नाही, 21 महिने. कथा आहे, मागं पुढे झालं तर तुम्ही बरोबर करून घ्या. 21 महिने युद्ध झालं. एक दिवस उपास धरलं तर चक्कर येते आपल्याला. ते बी युद्ध करायचं आणि उपाशी राहून. शेवटी मयासुराचं रक्त बाहेर येऊ लागलं. जिथं सुग्रीव थांबला होता ते रक्त बाहेर वाहत 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 बाहेर आलं. भावानं सांगितलं की आत येऊ नको, आणि रक्त बाहेर आले आणि 21 महिने पूर्ण झाले. याचा अर्थ असा आहे की वाळी मेला. अनेक राक्षसांनी मिळून वाळीचा वध केला असा आणि हे रक्त बाहेर यायले म्हणून
सुग्रीव दुःखी झाला. एवढं प्रेम होतं दोघांचं. खूप विलाप करून रडला आणि आत जाणार आता मध्ये त्या विवरामध्ये एवढ्यामध्ये लोमश ऋषी पोहोचले तिथं. थांब सुग्रीव, मध्ये जाऊ नको. ते म्हणले काय झालं? किष्किंधा नगरीवर विद्याधर गंधर्व राज्याचं आक्रमण करण्यासाठी तुटून पडलेत. इकडं भाऊ संकटात आहे, इकडं राज्य संकटामध्ये आहे. सुग्रीव कसा संकटात आहे आणि 21 महिने झाले तर वाळी मेलाच असेल. आणि तू जर इकडंच असेल तर इकडं राज्य बी जाईल. वाळी बी गेला, राज्य बी जाईल. पटलं ऋषीचं म्हणणं. एवढ्यामध्ये तर किष्किंधेचे प्रधान पळतच आले की राज्य गेलं, राज्य गेलं, राज्य गेलं. तेव्हा सुग्रीव अजून दुसरे राक्षस मध्ये जाऊ नये विवरामध्ये म्हणून एक मोठा पर्वत आणला आणि त्या बिळाच्या द्वाराला लावून देऊन गेला निघून. गेल्यानंतर विद्याधराशी युद्ध झालं गंधर्वांचं आणि यांचं. ते गंधर्व हारले, निघून गेले. आपल्या राज्याचं संरक्षण केलं सुग्रीवानं. केल्यानंतर वाळी काही यायच ना अजून. म्हणले वाळी येत नाही, कसं करायचं? काही नाही, तिलांजली द्या, श्रद्धांजली समर्पित करा. आता खात्री तर पटली नाही, पण काय करणार? त्या सुग्रीवानं त्याची तिलांजली दिली. काय करायचं होतं ते तेरवी बारसं, काय म्हणतात त्याला, बारसं. मेल्यावर बारसं करतात का? हां, तेरसं ते केलं. हे लोक म्हणतील एवढा येडा महाराज कसा आहे? येड झाल्यावरच महाराज होते. मग बस त्याचं कार ते उत्तर क्रिया केली. बाकी ऋषीमुनी सर्वांनी येऊन सुग्रीवाला राज्यावर बसवलं. किष्किंधाचा राजा झाला. सगळे सूत्र त्याच्या हातात दिले. ज्याचे काही मंत्री मंडळाचा विस्तार पुन्हा करायचा होता ते केला. कोण विश्वस्त आहे, कोण प्रधानमंत्री आहे, कोण मुख्यमंत्री आहे, कोण सेनापती आहे, कोण काय आहे, हे सारं केलं. पुन्हा त्या मयासुराला मारून बाहेर निघाव असं त्या वाळीला वाटलं. वाळी मेला नाही. बाहेर निघायचा प्रयत्न करते तर द्वारच दिसत नाही, रस्ता बंद आहे, अंधार आहे, काहीच दिसत नाही. असं मनामध्ये कासावीस होऊ लागला की मी कसं चुकून गेलो रस्ता. मी चुकाय नाही, ते बरोबरच येत होता, पण त्याला वाटलं की मी चुकून गेलो. हे असं बंद केलं आहे म्हणून माहीत नाही. शेवटी सूर्योदय झाला आणि एक सूर्याचं किरण त्या विवरामध्ये पडलं. त्याच्याहून कळालं की इकडं द्वार आहे. तिथं जाऊन पाहते तर मोठा पर्वत आडवा लावलेला आहे. आपला बळ प्रयोग करून त्या पर्वताला ढकलला. वाळी बाहेर आला, उडान मारली, किष्किंधा नगरीमध्ये आला. तर इथं काय चाललंय? सुग्रीव राजा आहे, त्याची प्रजा सुखी आहे. आल्याबरोबर सुग्रीवाला आनंद वाटला. आहा हा हा, माझा भाऊ आला, किती सख्यत्व आहे, किती प्रेम आहे. म्हणून उठून प्रणाम करायला गेला पुढे. तर त्यांनी पाठ फिरवली इकडं. कोण? वाळीनं. दादा मला क्षमा करा, तुम्ही वाचून आलात, किती मोठी गोष्ट आहे, किती चांगलं आहे, आम्हाला गेलाच वाटला हो तुम्ही, असं तसं सांगू लागलं. वाळी बोलायला सुरुवात केला की बेटा तुझ्या मनामध्ये एवढं कपट आहे मला माहीत नाही. आपला भाऊ विवरात गेला, ते परत येऊ नये, तिकडंच मरून जावं, आपण राज्य करावं, या उद्देशानं तू ते द्वार बंद करून आलास. सांगा हे उद्देश होता का त्याचा? कसं कसं बिघडतंय बघा. आणि
तुझ्या मनात एवढं कल्मश आहे, एवढं कपट आहे, द्वेष आहे, तर तुझं तोंड बघत नाही मी आजपासून, जीवनभर कधी तोंड बघणार नाही, आणि तू आत्ताच्या आत्ता इथून निघ. असं वैर निर्माण होण्याचं कारण सुग्रीव सांगाला, राम असं घडलं आणि त्यांनी आम्हाला हकालून दिलं. आम्ही आपला प्राण हातात घेऊन मुठीत घेऊन पळालो. माझ्या मागं प्रधान बी निघून आले त्याच्या भयानं, आणि मग माझ्या माघारी त्यांनी राज्यही घेतलं आणि माझी पत्नीही घेतली वाळीनं. तेव्हापासून आमचं वैर वाढले. रामा, एक दोन ओव्या आणलो तुमच्यासाठी रामायणातल्या. सुग्रीवाचं वक्तव्य आहे. हे राम, वैर होण्याचं कारण तुला सांगतो. पिता पुत्रा सख्खे सहोदरा, पिता पुत्रा सख्खे सहोदरा, वैराशी मूळ द्रव्ये दारा. दुश्मनी होण्याचे कारण दोन मुख्य. कोणते? एक पैसा आणि दुसरा पत्नी. पैसे आणि स्त्री हे दोन मुख्य कारण आहेत विरोध निर्माण होण्यासाठी. सुहृद पेटती वैराकारा, कितीही जवळचे असले तरी विरोध करून, वैर निर्माण करून, कारण की या सगळ्या गोष्टीच्या मागे कारण आहे की द्रव्ये दारा देहाचा लोभ. वैर होण्याच्या मागे कारण काय? लोभ. कशा कशाचा? द्रव्ये दारा देह. या तीन गोष्टीचा लोभ माणसाला दुश्मनी करायला होते. आता आमच्याकडं तर लोभ लबालब भरून आहे. लोभ. दुश्मन्या होतील की मैत्री राहील आपली. भाऊकीला भाऊकी बोलत नाही. काल मोकळं अंगण होतं, आज जाऊन बघलं तर मध्ये भिंत तयार झाली. तिकडलं पाखरू इकडे येऊ नये, इकडलं लेकरू तिकडं जाऊ नये. याचं कारण काय हो? द्रव्ये. म्हणून साधू संतांनी पथ्य सांगितलंय साधू लोकांना. माझं यूट्यूब ऐकत असतील तर त्यांनी ऐकून घ्यावं. पथ्य तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्ये पर नारी, याचा धरी विटाळ. हे रामायणातलं प्रमाण आहे. आणि आता सध्या तर द्रव्याचा तर छंद लागून गेला. कितीही रुपये जोडले तरी आता नको वाटत नाही. खास दुश्मनीचं कारण पैसा. खास कारण पैसा झाला की दुश्मनीच झाली. तुमच्या लक्षात येत असेल की हो महाराज बरोबरच आहे, आमच्या इथं पैशासाठीच झालं, प्रॉपर्टीसाठीच झालं, तुमचं मन म्हणत असेल. परंतु एक बारची पिढा गेली म्हणून सोडायला तयार नाही कोणी. झालं याच्यासाठी हे कळालंय सर्वांनाच, पण सोडत नाही कोणीच. द्रव्यदारा. द्रव्यदारा या लोभाशी अहंकार सदा मुसमुसी. द्रव्ये दारा. दारा म्हणजे पत्नी, द्रव्य म्हणजे पैसा. हे दोन ज्याच्यापाशी आहेत त्याच्यापाशी अहंकार राहते. ते बी असला रोडेला अहंकार नाही, मुसमुसी. मुसमुसी म्हणजे मस्तवाला अहंकार, लठ अहंकार. तो वैर पाडी सुहृदासी, आम्हा दोघाशी वैर लोभे. किष्किंधा कांडमध्ये 4था अध्याय ओवी नंबर 6-7. घरी जाऊन रामायण बघा, हे पुरं वाचून घ्या. नुसतं वाचू नका, आपला वैर कसा कमी होईल याचा प्रयत्न करा. तर हे
रामाला त्यांनी गोष्ट सांगितली. म्हणून आजच्या सत्संगमध्ये सुरुवात आपण केली कामना विषयावर. हे वैर कुठून सुरुवात होते? कामनाच आहे ना. मग सुग्रीवाची तर ती इच्छा नव्हती, परंतु तसं कसं घडलं ते? त्यांनी लाख प्रयत्न केला सुग्रीवानं की नाही दादा असं नाही, मला असं वाटलं नाही, मी तसं केलो नाही. ते म्हणले हट, आता मला काही सांगू नको, झालं, मला समजलं. आता एकदा जर संशय गैरसमज जर डोक्यात घुसला तर जन्मभर कधीच बाहेर पडत नाही. आणि ते तेव्हाच बाहेर पडते जेव्हा याचा विनाश होते, ते तेव्हाच बाहेर पडते, संपून जाते. विनाश करेपर्यंत तो संशय जातच नाही. संशय आत्मा विनश्यते. संशय झाला त्याला मनामध्ये, ह्याच्यामुळे असं केलं असेल माझ्या भावानं. तर प्रत्येक भाऊ सुहृद म्हणून कालच्या पौर्णिमेला एक सांगितलं की बंधू बंधूचा घेती प्राण, गुरु शिष्यात विकल्प पूर्ण, संन्यासी दिगंबर धन साचवून ठेविती, साधू राजद्वारा धावती, धनाख्या प्रतिज्ञान बोधिती. काय करतील? साधू राजद्वाराला धावतील, लीडराकडे धावतील. कशासाठी? द्रव्य लोभ. आपला मठ त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे, या परिसरात आपण मोठे झाले पाहिजे. साधू राजद्वारा धावती, धनाख्या प्रतिज्ञान बोधिती. ज्ञान सांगायला जातात, पण कोणाकडं? ज्याची जिज्ञासा आहे त्याच्याकडे जातात का? ब्रह्मजिज्ञासा, अथाह तो ब्रह्मजिज्ञासा, त्याच्याकडे जात नाही. ज्याच्याकडे धन आहे त्याच्याकडे ज्ञान सांगायला जातील. मोठे मोठे माणसं धरून ठेवायचे. कोण कोण म्हणाले? एवढं प्रमाण सांगून मी तुम्ही मजावर का जळता? तुम्ही काय कारण? हे शास्त्र नेऊन टाका समुद्रामध्ये, राग आला तर, आहे की नाही? धनाख्या प्रतिज्ञान बोधिती. भक्ती, वैराग्य, ज्ञान, शांती याशी न देती ठाव कोणी. भक्ती, वैराग्य, ज्ञान, शांती, बरोबर, याशी न देती ठाव कोणी. अजून काय होईल? सरिता ओघ आटून जाती, सरिता ओघ जाती आटोन. गंगा नदी हे सगळ्या नद्या काय होतील? कोरड्या होतील, भांडणं लागतील याच्यावी. पाकिस्तानला पाणी देणार नाही, बंद, हे लिहून ठेवले आधीच. सरिता ओघ जाती आटोन, न दिसे भागीरथीचे जीवन. आता महत्त्वाचं पॉइंट आहे. शिष्णोदर परायण लोक होतील सर्वही. समाज कसा होईल? कोणते परायण होतील? शिष्णोदर परायण लोक होतील सर्वही. शिष्णोदर म्हणजे द्रव्यदारा. या दोन गोष्टीमध्ये लोक परायण होतील. आणि पॅम्पलेटवर काय लिहतील? हरिभक्ती परायण. आणि होतील शिष्णोदर परायण, लिहतील हरिभक्ती परायण. मग आहे तेच लिहिलं तर काय बिघडते? मग लबाड कशाला लिहायचं? शिष्णोदर परायण. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे,
आशा पाश शतैर्बद्धा कामक्रोध परायण. हरिभक्त परायण नाही. कोणते परायण? कामक्रोध परायण. एहंते कामभोगार्थम अन्यायेन अर्थसंचयान. बरोबर आहे महाराज. अन्यायानं अर्थ संग्रहित करतील, अन्यायानं अर्थ संचय करतील. कोण सांगाले? भगवद्गीता. हे कोण? राजसी लोक. रजोगुणी महाराज धन जमा करतील, रजोगुणी महाराज आपली प्रतिष्ठा स्थापित करतील. लोककल्याणासाठी ज्याची साधुता आहे ते सात्विक सत्वगुणी महात्मा आहे. सात्विक ज्ञान आहे, सात्विक त्याचा परमार्थ आहे. धनाच्या अपेक्षेनं, स्वर्गभोगाच्या अपेक्षेनं जे साधना करतील ते राजसी साधना आहे. आणि कर्तव्ये अकर्तव्ये, ठीक अठीक, योग्य अयोग्य, पाप पुण्याचा विचार न करता मनात येईल ते काहीही करायला निघतात, हे तामसी साधना आहे. हे 3 प्रकारची साधना आहे. तुम्हाला कोणती दिसते समाजामध्ये? डोळे असतील तर कोणती साधना दिसाली? आता जरासं ध्यान लावून बघा, कोणती साधना आहे? राजसी साधना आहे का सात्विक साधना आहे का तामसी साधना आहे? आणि हे साधना तुम्हाला पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय वाचवा. कितवा? 18वा अध्याय वाचवा. तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस ज्ञान, राजस ज्ञान, सात्विक ज्ञान, सात्विक करता, राजस करता, तामस करता, सात्विक दान, राजस दान, तामस दान. सगळ्या अलग अलग प्रकारचे दान 3 आहेत, बुद्धी 3 आहेत, यज्ञ 3 आहेत, साधना 3 आहेत. सगळ्या गोष्टी 3-3 प्रकारच्या आहेत. 18वा अध्याय. प्रत्येक गोष्ट आहे 3 प्रकारे विभाजित आहे. साऱ्या गोष्टी विभाजित आहेत. ते वाचलं तुम्हाला कळते की आम्हाला दिसणारे आणि आम्ही केलेलं काम कोणतं आहे, आम्ही कोणत्या श्रेणीत बसतो, आम्ही हे आपल्या लक्षात येईल. आणि आम्ही याच्यासाठीच बघत नाही की ते करणं होत नाही म्हणून. आम्हाला माहीत आहे की बघून काय फायदा, आम्हाला मानायचंच नाही भगवद्गीतेला, तर मग बघायचंच कशाला, अशी भावना आपली आहे. म्हणून यमुनानं सांगितले आज भगवद्गीतेचं महत्त्व. गीता काय आहे हे 3 प्रकारचं सांगते त्याच्यामध्ये. हे तुम्हाला एक्सरे काढून देते माणसाचे, साधूचे, की हे कोणता बिमार आहे, हे कोणत्या गुणाचा साधू आहे, हा कोण्या गुणाचा भक्त आहे, याच्याकडे ज्ञान कोणतं आहे, याची बुद्धी कोणती आहे, हे करता कसला आहे, याचं तप, ह्या 3 प्रकारातलं कोणतं तप आहे याचं, हे सगळं भगवद्गीता सांगते तुम्हाला. तर द्रव्यदारा हे त्या रामायण काळामध्ये, त्रेतायुगामध्ये, तेवढ्या चांगल्या युगामध्ये जर ह्या 2 गोष्टीमुळे एवढ्या भावामध्ये एवढं वैर येते, शेवटी प्राणांत होऊन जाते, तर आज तर कलियुग आहे. हे त्रेतायुगात असं झालंय तर आज काय होणार नाही? थोडा विचार करा. म्हणून सज्जन हो, मित्रांनो, प्रिय सत्संगी, सर्वांना विनंती आहे की कामनावर कसं नियंत्रण ठेवता येईल याचा प्रयत्न आपण करत राहू. नक्कीच आपलं भलं होणार आहे, चांगलं होणार आहे, याच्यात काही संशय नाही. हा बहिरंग दृष्टिकोनातून आपला विजय होणार नाही, आपणाला यश मिळणार नाही, बाहेर समाजामध्ये तुमच्या मनासारखं होणार नाही, समाजामध्ये तुमची हार झाल्यासारखं वाटेल, हे सगळ्या गोष्टी होतील, परंतु कल्याण मात्र निश्चित आहे. बाहेरल्या हार जीतची काळजी एवढी घेऊ नका, काही होत नाही हारलं तर बी.
ओ हर गया नारायण महाराज, हर गया लेकिन अभी डर गया नहीं और मर गया नहीं, है ना। कल्याण तो निश्चित है, हरून जा, काय हरकत नाही. कुठं कुठं हराव हे बी संतांनी सांगितलंय. पर धन देख कर थूक बराबर, कबीरदास. पर धन देख कर थूक बराबर. जसं थुकल्यानंतर आपण त्याच्याकडे प्रेमानं पाहत नाही, पाहतो काय, तसं धनाकडे कसं बघाव, तसं बघा. कोण म्हणाले, ए मग महाराज हे सत्संग नको तुमचा. पर धन देख कर थूक बराबर, पर निंदे से बहिरा रे. पर निंदेपासून बहिरा होऊन जाओ, हरून जा, हरा तुम्ही. आणि पर स्त्री से षंड बनकर करले हित अपनारे. पर स्त्री संग तर नपुषक बना, हरून जा, कल्याण निश्चित आहे. कुठं हरायचं कुठं जितायचं हे बघा. असं हे रामायण काळातली गोष्ट आहे. तर एवढं ही घटना, एवढी दुर्घटना झाली, हे सारं लोभामुळे झालं राम, असं सुग्रीवानं रामाला कथन केलं. तेव्हा पुढच्या कार्याला रामाने सुरुवात केली. आपण बी पुढच्या सत्संगमध्ये पाहू काय सुरुवात झालं, कसं झालं ते. तर हे रामायण आपल्याला शिकण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे. याच्यामध्ये काय घ्यायचं, काय नाही करायचं, काय करायचं हे रामायण सांगते. काय केल्यामुळे काय झालं त्यांचं हे रामायण सांगते. आणि त्यांचंच नाही, आपलं काय होणार हे रामायण सांगते. तर असं हे रामायण चालू आहे. रामतत्वाची चर्चा आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. चातुर्मास चालू आहे. लगेच गुरुपौर्णिमा तर गेली काल, आता लगेच श्रावण मास येणार आहे. श्रावण महिन्यामध्ये आपणाला ह्या 20 तारखेला, श्रावणाच्या आधी यायले का 20 नंतर यायले, झाडं लावायचं एक आपला संकल्प आहे. जेवढे शक्य होईल तेवढे झाडं लावा. तुम्ही लावा, तुम्हाला आनंद येईल. ते कितीही जरी झाडं आले तरी त्या झाडाला बघून कोणीच म्हणणार नाही की नारायण महाराजांना नाव लाव म्हणलं म्हणून. ते कळणार नाही कोणाला बी. असं काही भिवू नका की ह्याचं नाव होते काय की म्हणून. बेशक झाडं लावा, त्याच्यावर नाव कोणाचंच राहणार नाही, त्याचं नाव झाडच राहील. एवढंच की वडाचं, पिपळाचं, लिंबाचं एवढंच, पण व्यक्तीचं नाव राहणार नाही. असं काही श्रेयवाद कोणी घ्यायचं नाही. पुण्य परोपकाराच्या भावनेनं वृक्षारोपण करा. साधू संतांची जे काही सिद्धांत आहेत, विचारधारा आहे, त्यांचं सांगणं आहे ते आपण करा. वेदाचं शास्त्राचं म्हणणं आहे ते करा. आणि ज्या करण्यामध्ये कोणाचाच विरोध नाही ते काम करा. झाड लावलं तर तुम्हाला कोणाचा विरोध होईल? पोलीसवाले धरून नेतील का झाडं लावल्यानं? हो, धरून नेतात, बरोबर धरून नेतात पोलीसवाले झाडं लावल्यावर. मला म्हणलं कसं काय नेतात? आता गांजाचे लावल्यावर नेणार का? असे झाडं लावा की त्याच्यामध्ये देव बी प्रसन्न हो, शासन बी प्रसन्न हो, आपलं मन बी प्रसन्न हो, समाज भी प्रसन्न हो. सर्वे जना सुखिनो भवंतुच्या उदात्त भावनेनं हे झाड लावा. ज्याला पोलीस पकडते ते झाड कशाला लावायचं, आहे की नाही? असे झाडं लावू नका.
आता कोणी म्हणेल की झाड लावा म्हणाल तर मग लावच 1-2 झाडं. कोणते? असं बी काही लोकांचं मत होईल. कृपया तसले झाडं लावू नका, गांजा लावू नका, ते बी झाडच आहे ना. तर असे अनुकूल, सर्वांच्या उपयोगी, कल्याणकारी, ज्याच्यापासून रस, औषधी, फळ, फूल, शाखा, काष्ठ इत्यादी गोष्टी मिळतात, असे झाडं आपल्याला लावायचे, ज्यांना कोणाचाही काही प्रतिबंध नाही, कोणीही विरोध करू शकत नाही, असे झाडं लावायचे. आपल्याला काम करा, शक्य असेल तेवढे झाडं लावा. आज तुम्हाला कळणार नाही झाडाची महिमा, तुम्ही लावून बघा. 4-5 वर्षामध्ये मग तुम्हाला कळेल की आम्ही चांगलं काम केलं. चला, सगळंच पाप केलं नाही, आम्ही पुण्य बी केलेलं आहे, असं बी तुम्हाला तसल्ली होईल जीवाला. तर असं झाडं लावणं हे जरुरी आहे, आवश्यक कार्य असल्यामुळे ते काम करायचं. अशी सर्वांना विनंती करतो. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. प्रसाद आहे, शिस्तीमध्ये, अनुशासनामध्ये प्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सेवा देत राहा. प्रसाद वितरण, भांडे बर्तन घासणे, साफसूफ करणे, झाडणे इत्यादी सेवेकडे लक्ष देत राहा. आपण जिथं बसतो ते आपलं आहे, आपणाला जिथं बसू देतात ते आपलं आहे, असं समजून आपण याची स्वच्छता आणि पवित्रता या मंदिराची ठेवणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. हे समजून आपण असं अनुशासनामध्ये पुढचं काम करू, अशी सर्वांना विनंती करून कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.